तलवार घेऊन दिसतील। वंचित बहुजन आघाडीकडून आज मुंबईत संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं। दादरमधील शिवाजी पार्कवर ही सभा नुकतीच संपन्न झाली आणि या सभेतून प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही ताशेरे ओढले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अजूनही नोंदणी का नाही आणि नोंदणी नसलेल्या संघटनेला पोलीस संरक्षण कसं देतात असा थेट सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना असल्याचा गंभीर आरोप हा सुजात आंबेडकरांनी केला। आरएसएस म्हणते की आम्ही असं ब्रिटिशांच्या अगोदर आला सर। या देशाचं स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटना आली। या राज्यघटनेमध्ये लिहिण्यात आलं की कोणालाही संघटन स्थापन करण्याचा अधिकार आहे, पण तो करत असताना त्यांनी कुठल्या तरी असणाऱ्या नियमाखाली स्वतःला रजिस्टर करून घेतलं पाहिजे। आमचा सवाल आहे आरएसएसला की तुम्ही स्वतःला रजिस्टर का करून घेत नाही। त्या औरंगाबादचे पोलीस आता असणारं मला घाबरतात, कारण मी त्यांना असणारं म्हटलं की याच्यामध्ये तुमची साक्षी मी घेणार की तुम्ही असणारा जी संघटना रजिस्टर्ड नाही त्याला पोलीस प्रोटेक्शन कसं दिलं तेवढं सांगा। की आरएसएस नोंदणी करायला नकार देते, आरएसएस तिरंगा लावायला नाही देते आणि आरएसएस संविधान वाचायला आणि संविधान मानायला नकार देते आणि जे